बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. पुरेशी माहिती आली नव्हती आणि जगासमोर जी घटना घडली होती विशालगडला, ती मीडियानी लोकांसमोर ज्या पद्धतीने मांडायला हवी होती तिकडे मीडिया थोडी कमी प्रमाणात यशस्वी ठरली. म्हणून मी परत एकदा मीडियाला माध्यमातल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्व लोकशाहीचा चौथा खांब आहात. जे लोकांवरती अन्याय अत्याचार होतात, जे पोलिसांचं सोडवणं जितकं काम असतं, जितकं अधिकाऱ्यांचं सोडवणं काम असतं आणि जितक्या पद्धतीने राजकीय नेते तुमच्यासाठी काम करतात, तितक्याच महत्वाचं काम हे मीडियाचं आहे, इकडच्या घटनांवरती प्रकाश टाकण्याचं. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की विशालगडच्या सगळ्या लोकांना तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण विशालगडला आपली मीडिया घेऊन जाऊन न्याय द्यावा. राज्याची सुरक्षा ही भाजपचं सरकार आल्यानंतर खतऱ्यात होती, धोक्यात होती, हे सगळ्यांना माहिती होतं. भाजपची सरकार येणं कधीही कुठल्याही राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आता मोठ्याने महाराष्ट्रात वाजायला लागली. आपल्या सर्वांना माहिती आहे की विशालगड हा एक महत्त्वाचं स्थान आहे, खूप ऐतिहासिक महत्त्व आहे विशालगडला. आणि आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये गंगा जमुना संगम हा प्रत्येक गावाखेड्यामध्ये चालतो आणि तो विशालगडचा पण इतिहास आहे. आणि तोच संगम आणि त्याच संगमची संस्कृती जपण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नेहमी करत आहे. आणि कोणालाही इजा न पोचो, विशालगडला जी काळीमा फासणारी घटना झाली आहे ती परत एकदा विशालगड लोकांसाठी, पर्यटकांसाठी, भक्तांसाठी, तसंच उरुसला येणाऱ्या सगळ्या मंडळींसाठी आणि खास करून विशालगडवरती जाणाऱ्या तमाम लोकांसाठी विशालगड परत एकदा सुरू केला पाहिजे. विशालगडच्या अवतीभोवती जितके लोक विशालगडच्या परिसरामध्ये स्वतःचं पोट भरायला येतात, म्हणजे ते झुणका भाकर वगैरे विकणारी असो, पिठलं भाकरी विकणारी असो, ताक, मठ्ठा, लिंबू सरबत, वडापाव विकणारी लोक असो, तिकडे वर जाणाऱ्या लोकांना सेफ्टी फर्स्ट एडचं काम देणारा असो, कोणाला इजा झाली तर मलमपट्टी करणारी लोक असो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे सगळे साहित्यकार, टुरिस्ट गाईड, हिस्टॉरियन, इतिहासकार हे सगळे असो, ही सगळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. ते कोणत्याही धर्माचे असो, ते कोणत्याही जातीचे असो. आणि जर सरकार एका बाजूनी म्हणत असेल की हे अतिक्रमण आहे तर ती कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याच्यावरती कोर्ट एक पर्याय आणि कोर्ट त्याच्यावर निकाल दिलं. पण माझी सरकारला ही मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे गड किल्ले वाचवायचं काम करतात, तुम्ही अतिक्रमण म्हणून जर ह्यांना हक्कलपट्टी करणार असाल तर हे लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची देखभाल करून स्वतःचं पोट पाण्याचं काम करतात, त्यांच्या उत्पन्नासाठी तुम्ही काय वेगळं केलेलं आहे हे सरकारने सांगावं. वंचितची जोरदार तयारी चालू आहे आणि तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये ते दिसेल. मला तरी अशी काही नोटीस नाही आली. ही चर्चा सोशल मीडिया, व्हॉट्सॲपवरती आहे, ती खरी कुठे झालेली नाही आहे. पोलीस प्रशासनाने जर मला नोटीस काढली असती तर ते मला नक्कीच माहिती असतं, पण ही सगळी चर्चा खोटी. मला पोलिसांकडनं किंवा कोणताही फोन आले नाही आहे. आमचे सहकारी हे पोलिसांच्या संपर्कामध्ये होते आणि पोलिसांनी आजच्या कार्यक्रमाला गो अहेड दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडी स्थापनच याच्यासाठी दिलं आहे की आजकाल नवीन चेहऱ्यांना, सर्वसामान्य कुटुंबातनं येणाऱ्या, कष्टकरी कुटुंबातनं येणाऱ्या, वंचित कुटुंबातनं येणाऱ्या, वंचित घटकातनं येणाऱ्या लोकांना निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये स्थान नसतं. आणि ह्या लोकांना स्थान उपस्थित करून देण्यासाठी, त्यांच्यासाठी सत्तेचे दरवाजे उघडून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरू केलेला आहे. आणि येत्या काळामध्ये आपल्याला वंचितचे नवीन चेहरे नेतेपदी बसताना दिसतील.